टाईम आहे सकाळ मित्रांनो. आज आहे दिवस दुसरा खिंटे खामशेत. तर मग आज थोडा उठायला लेट झाला. बॅग बिग भरले, आंघोळी करून बॅग बिग ठेवले आता याच्यामध्ये टेम्पोत. आता सगळ्यांची पण तयारी झालेली आहे. आता उठावर चाललेले तर आरती होईल, नाश्ता होईल आणि वनिकू. आता मग बघू पुढचा. आरतीला झालेलं आहे, आरती चालू झालेली आहे इकडे. मला दाखवतो आता आरतीला बघूया. चला. आरती झाली. आता दूध आणि गुड्ड्याचा बिस्किट खाऊ आता मस्त, आणि मग नंतर चालायला सुरुवात करू. ओम साईराम. आता वाजलेले 4:30. रोजच्या प्रमाणे 2 ग्रुप केले. तर आज आत्ता सकाळ चिठ्ठ्या उचला झालं. ए ग्रुप आणि बी ग्रुप असे 2 ग्रुप असतात. तर बघूया. आपल्याला काय आलंय बघूया. आपल्याला आलाय ए. आता नाश्ता होऊन आता आम्ही पालखी उचलून चालायची सुरुवात केली. साईराम. झाला आता आपण निघालेलं आहे. छान नाश्ता झालेला आहे. चिट्ट्या ओढून झालेला आहे. आपण ए ग्रुपमध्ये येऊन आता आपण चला डायरेक्ट तुम्हाला पुढच्या नाश्त्यावरच दाखवतो. कारण आमच्या ग्रुपमध्ये असं एक हे आहे, काय बोलत त्याला, एक रूल आहे की मोबाईल हातात नसतो रात्रीचा ह्याचा. तर मग तिकडंच भेटू. चला पुढे भेटू मग. साई प्रेमात नाहून गेला, त्याचा जीव हो साईत जडला. कसा भेटेल हा देवाला, साई पालखीचा आला बहाना. भक्त चालला चालला शिर्डी वारीला. आम्ही बरोबर धाकटी बनवली, म्हणजे आमचा इथं सातगाव. आणि सातगावला नाश्ता आहे, क्रीम रोलचा नाश्ता आहे. चांगलं क्रीम रोल आहे. आपण गदान घेऊया थोडंफार अध्यक्षांकडून. तरी कसं वाटतं आपल्याला? चालतं ना? एक नंबर. हा मस्त मस्त नाश्ता कसा आहे आजचा? बस एक नंबर नाश्ता आहे. आणि चहा पण कोरा आहे, मस्त वाटतो. सकाळचा फ्रेश आहे, वातावरण चांगलं आहे. सुप्रभात. ओम साईराम. धन्यवाद. भक्त चालला चालला शिर्डी वारीला. भक्त चालला नाश्त्याला काय आहे? चालला साई वारीला. नाश्ता केला आणि चाललोय पालखीची पहिलीच, म्हणजे असं निशाण घेऊन चाललेलं आहे. कारण जसं आपण लवकर पोहोचू तसं आपण टाईम काढू. आणि आपल्याला तिकडे विश्रांतीला, जिथं आपण थांबू तिथं विश्रांतीला थोडा जास्त टाईम भेटाल. तर मग आपल्यासोबत आहे आमच्या पालखीचा भाऊ दा. ओम साईराम. चला मग डायरेक्ट तिकडेच भेटू. कारण मोबाईल जर कोणी बघितला तर आपला मोबाईल जप्त करण्यात येईल. मग आपण डायरेक्ट तिथं आपण आता थांबू, तिथेच भेटू. आता आम्ही खोपोलीला चाललेलो, तर आम्हाला अजून एक मानाची पालखी दिवाळे कोडीवाडा. आता आपल्याला दिवाळे कोडीवाडा बघा, यांची पालखी आता निघलेली आहे. डीजे का बंद केला, डीजे
चला दिवाळी कोडीवाडा यांची पालखी यंदा आज आमच्यासोबत चाललेली ती बघा. आणि बघा एक साईडला आमची पालखी आलेली आहे. सगळं जवळ राहा. शिर्डीच्या वाटेवर चाललो आम्ही वडिलांची वाट. शिर्डीच्या वाटेवर चाललो आम्ही वडिलांची वाट. आता साई भक्त आमचे चढतायत लोणावल्याचा खंडाला घाट. बोला ओम साईराम. साईराम. आता आम्ही चढतोय खंडाला घाट. आणि हा बघा दमला याला घेऊन चाललोय बघा. ओम साईराम. थंडी नाही यंदा, मागच्या वेळी लय थंडी होती. यंदा थंडी नाही, थंडी कमी आहे. चला बा डायरेक्ट आता वरतीच भेटू नाश्त्याला. आम्हाला स्टॅमिना केली खाऊ दिली बघा. चला साईराम. स्टॅमिना आहे स्टॅमिना. गुलाबजाम. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया. तुम्ही येता का झाडलं बोलावण्या जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया. तुम्ही येता का झाडलं बोलावण्या जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला. आता आम्ही इथं पोहोचलेलो आहोत नाश्ता या ठिकाणी. म्हणजे लोणावला तर खंडाला घाट चढलेलो आहोत. आता इथे पालखी ठेवतील आणि मग थोड्या वेळात नाश्ता येईल. मग आपण नाश्त्याच्या वेळेला नाश्त्याचा येऊ दाखवू. आलेला आहे आपला बघ त्याला विचारायचं तुला. पुरी आणि बटाट्याची उसळ. जत्रे का तर नाश्त्याला काय आहे?
तसं तर आम्ही नाश्ता केला आणि आता निघालोय. अजून थोडा खंडाळा बाकी आहे, एक 15-20 मिनटं, नंतर मग उतरू आम्ही खाली खंडाळ्याच्या वरती. तुम्हाला नंतर तिकडचा पण व्ह्यू दाखवतो. आणि त्याला चालू आहे आता, डायरेक्ट भेटू आता वरतीच. आम्ही आलेल्या खंडाला घाटात वरती ब्रिजवर. मग आपण नष्ट केला. आता पालखीला पुढे गेलं. कशी बाबा वाट दाखवली तसं आपण चालत जाणार. व्ह्यू बघा, व्ह्यू खंडाळा, लोणावळा खंडाळा. व्ह्यू हवा आहे, खूप हवा आहे. आणि आमचे साईसेवक चाललेले आहेत पुढे. हवा आहे, थंडी नाही, हवा आहे. खंडाळा घाट चढलो ना, त्यामुळे जरा पब्लिक आपली मागे मागे राहिलेली आहे. मग आम्ही थोडा निवारा घेतला आहे. बघ शिर्डीला जाणी दाटी तिथ मुंग्यावानी. आता त्याच्या थांबल्या तिथं आपण निघालोय आणि आता चाललंय ओम साईराम. ओम साईराम. आपण सध्या चालतंय आता पुढच्या स्टॉपवर आरती होईल. कारण मागं जो स्टॉप होता तिथं आरती काही झाली नाही, कारण तिथं टाईम होतो. म्हणून तर मग ती आरती डायरेक्ट तिकडं पुढं यायची ठरवली. डायरेक्ट तिथं आम्ही आता जेवायला बसू ना, त्या ठिकाणी यायचे ठरवले. तर मग आपण तिकडे डायरेक्ट आता आरती घेऊ. आम्हाला झालं जाम चाललो आज पण. आजचा पूर्ण दिवसाचा आजचा टर्न आहे 43 किलोमीटर. मस्त वाटतंय, थंड गारगार हवा. आता आम्ही चाललोय. चला मग डायरेक्ट तुम्हाला आरतीलाच भेटू आपण. जस्ट आता आम्ही पोहोचलेलो आहे आता मधल्या रस्त्यात जेवायला. आता आरती होणार आहे, तर आरती चालू होते. मग दाखवतो नंतर आरतीलाच जाऊ. आता आरती झाली. आता आम्ही जेवायला बसतो. नंतर दाखवतो जेवायला काय काय.
मला काय काय डाळ भात चवळीची भाजी पापड पुरी. चला आता जेऊया. ओम साईराम. झोपे पण झालेला आहे, विश्रांती घेऊन झालेली आहे. आता आम्ही या वस्तीवरनं वाकसेवरनं निघत आहोत. आता मी चला रस्त्यात भेटू. आता बॅग ठेवायला चाललं आहे. कसं वाटतंय? चालायला ग्रुपला तो नंतर सांगते तुला. चालायला सर्वात एकदम बेस्ट. साईबाबांचं नामस्मरण करा आणि पुढे चालत राहा. ओम साईराम. जहाँ साई की झलक मिल जाती है वो राह भी जन्नत बन जाती है. ना दौलत ना शोहरत की चाह यहाँ, बस मेरी साई की मुस्कुराहट मिल जाती है. बोलो ओम साई राम. आता आपण अर्ध्या वाटेवर आला. ती इथनं कारल्याच्या वायच्यावर म्हणजे तिथनं आपण एकवीरचं मंदिरात तिथनं जातो. त्या गेटच्या इथं आलो आहे. तर मग आता इथनं आमच्या 9 किलोमीटर आहे फक्त. चालल्यात तर खूप मजा येते, हवा येते, ऊन आहे. तर बघू शकता तुम्ही या साईडला आहे बघ. आम्ही एकवीर देवीचं मंदिर पास केला. आता आपण मध्ये थांबू ना रे. काय नाश्ता विस्ता आहे पण थोडा आमचा स्टॉप असतो पुढे. खूप लांब आलो चालत. इथनं कामशेत 9 किलोमीटर आहे ना फक्त. 9 किलोमीटर आहे. चला 8 किलोमीटर. चला तर मग आता आपण तिथे आपण आता थांबू ना. तिथं भेटू मग. तिथंच तुम्हाला दाखवतो. आता तर आम्ही आलेलो आहे तिथं. आम्ही मग तुम्हाला बोललो की आमचा स्टॉप आहे. तर आता मी विश्रांती करू आणि मग नंतर ह्याच्या पुढनं सुरुवात करू चाललं परत. आता काही जास्ती नसेल ना. आता 4-5 किलोमीटर असेल. तर आता आम्ही जिथं बसलेलो ना तिथे आम्हाला आईस्क्रीम खायला भेटली. आईस्क्रीम दिली खायला आहे बघा. कोण दिलं आहे कोण. त्याला खाऊया आता बसलेला करून. आता एक 5-6 किलोमीटर आला आहे. आता रस्ता बाकी जास्ती नाही. आता आम्ही पोहोचतोय. माझ्यासोबत आहे आमचा अजित दादा. ओम साईराम. आता इथे नाश्ता असेल तर थोडा वेळ विश्रांती होईल आणि मग नंतर आम्ही पुढील वाटचालीसाठी म्हणजे आता आजची वस्ती कुठली आहे आपली कामशेत. तर मग तिकडे थांबू. तिकडे आपली वस्ती असेल तर तिकडचं पण दाखवतो. चला मग आपण आता भेल खायला. चला आता आपल्याला भेल मस्त लायांची भेल चुकी खायला बघा सगळे. वा एक नंबर काय भेल आहे रे टॉपची. मस्त कुरमुऱ्यांची कांदा लिंबू मार्के. आता आम्ही निघालोय. तर पालखी उचलली आता 7च्या आरतीला डायरेक्ट. चला आता आम्ही पण निघतो 5 ते चालत पाठी 7च्या आरतीला भेटू मग. आता आपण 6च्या आरतीला ठिकाणावर पोचलेलो आहे. सगळे बरोबर थांबलेले आहेत. ओम साईराम. ओम साईराम. आरती चालू आहे 6ची बघू शकता.
सोबत दरवर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्यासोबत हा कुत्रा आमच्यासोबत नेहमी आहे. जय जय करुणाब्धे श्री प्रभो साईनाथ श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. यम ब्रह्मा वरुण आरती झाल्यानंतर तिकडून निघालो आणि सरळाची कामशेतची वाट धरली, जिथे आपला मुक्कामाचं ठिकाण आहे. आरती झाली आणि आता इथनं पालखी निघत आहे, बघू शकता. चला जरा मग मी पण इथनं निघतो. आपण भेटू डायरेक्टमध्ये वस्तीवरच, कामशेतलाच हॉलवर. ठीक आहे, चला. ओम साईराम. जस्ट पोचलो आता आम्ही इथं किरखिंड वस्ती दुसऱ्या वस्तीवर पोचलेलो आहे. पालखी बिलकी ठेवलेली आहे, सगळे आता शेत पडलेले आहेत मस्त. आता थोडा जेवू, मग आरती होईल. चला मग तेवढं आता मी पण थोडा आराम करतो आणि नंतर मग तुम्हाला दाखवतो पुढचं जेवण वगैरे. ठीक आहे, चला. ओम साईराम.
साहेबने रात्र झाला आता झोपूया आपण. त्याला मग आता माझी ब्लॉग इथे एंड करते. चला मग भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला ओम सायरा.